मुंबईतला लाखो मराठा बांधवांचा महामोर्चा हा आझाद मैदानावर धडकला। आझाद मैदानातच काही तरुणी या मराठा बांधवांना संबोधित करतायत। बघूयात ते नेमकं काय म्हणतात। असे आणि जर ह्याची दखल घेतली नाही तर आम्ही मराठे दाखवून देऊ मराठ्यांची ताकद काय आहे ती। कारण मराठा म्हणजे वाघ, वाघ तो वाघच जो कळपात राहत नाही तर जिथे जाईल तिथे आपले साम्राज्य निर्माण करतो। असा आहे हा मराठा, असा आहे हा मराठा, लक्षात घेणारा धमांनो। जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र। आई तुळजाभवानीला साष्टांग नमस्कार। माझ्या मर्द मराठ्यांनो आणि भगव्याच्या रणरागिणींनो, बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे खूप झाले, पण ज्यांनी जिवंतपणे आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या जीवाचं रान केला अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी माझ्या भाषणास सुरुवात करते। सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही एक दिला ना कोटीच्या संख्येने शांततेत आणि शिस्तीत मोर्चा कसा काढायचा साऱ्या जगाला दाखवून दिलं। आज आपल्याला एकत्र यायला कुठल्याही नेत्याच्या अथवा कुठल्याही राजकीय पक्षाची गरज लागत नाही, हे तुम्ही सिद्ध केलं। मला तुमचा अभिमान आहे, कारण मी मराठा आहे। मराठ्यांनो, तेव्हा जर हातात तलवारी घेतल्या असत्या तर आज ही वेळ आलीच नसती। या घटनेनंतर तुमच्या माझ्या मनामध्ये पेटलेला ज्वालामुखी आज प्रत्येक मराठा घरामध्ये तळपतोय। आज साऱ्या महाराष्ट्राला दिसतंय मराठा म्हणजे काय। 18 पगड जातीचा तारणहार म्हणजे मराठा हा कधीही कुठल्याही जाती आणि धर्माच्या विरोधात नसतो। जिथे जिथे अन्याय आणि अत्याचार असतील त्याच्या विरोधात पहिल्यांदा पेटून उठणारा वर्ग हीच मराठ्याची खरी ओळख आहे। आमच्या आया बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहतंय तर आमच्या आया बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल त्याचे डोळे काढण्याची ताकद या मराठ्यात आहे। महाराष्ट्राला नव्हे सांगायची गरज नाही। आणि हो, या भारताला स्वातंत्र्य मिळून 69 वर्ष होऊन गेले, आता 70 वर्ष कंप्लीट होतील, पण काय चाललंय या भारतात मी असं ठामपणे सांगू शकते, या भारतातील एकही महिला आज सुरक्षित नाही। अरे याच भारतात, याच महाराष्ट्राच्या मातीत शिवरायांच्या काळात इतिहास पाहिला तर इतिहास साक्षी आहे आपल्याला। शिवरायांच्या काळात रांझ्याच्या पाटलानं, रांझ्याचा गुजर पाटील तो रांझ्याच्या पाटलाने का गोरगरीब स्त्रीवर अत्याचार केला, तिच्या अब्रूला हात घातला आणि त्या स्त्रीनं जीवाची माती झाली म्हणून स्वतःला विहिरीत झोकून दिलं। ही वार्ता जेव्हा शिवरायांना कळाली जसा कडा आणला नरसिंह, अरे स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवारातील देवता, तिच्या पदराला हात घालणाऱ्याची कदर कसली। राजे कडाडले, अरे ज्या स्त्रीच्या पदराच्या दिशेने हात सरसावले त्या रांझ्याचा पाटील फिरपोल गिरफ्तार केला गेला। राजे कडाडले, कलम खराते हात, कलम खराते पाय, या नराधमाला चौकात अशा ठिकाणी बसवा, प्रत्येकाला याच्या तोंडावर थुंकता आलं पाहिजे। असे होते आमचे राजे, असा होता आमचा महाराष्ट्र। आज काय चाललंय आपल्याला स्वतःच्याच लाजा वाटलं पाहिजे। मला खंत वाटते की या महाराष्ट्राचा बाप या महाराष्ट्रात 3-3 वेळा जन्माला येतो। मित्रहो, आताच मंत्रालयामधून निरोप आलेला आहे। फक्त 5 मिनिटांमध्ये 2 माणसं पोहोचतात। जे आपल्याला निर्णय देणारे लोक आहेत ते निर्णय देणारी 2 माणसं येतात। कृपया कोणीही जागेवरून हलू नये। निरोप घेऊन येणार आहेत, कोई इथे येईल आणि आपल्या समोर बोलवतील। एसपी साहेबांनी निरोप दिलाय, पोलीस कंट्रोलने आपल्याला निरोप दिलेला आहे। त्वरितच आता सगळेजण या ठिकाणी येतील। मुख्यमंत्र्याला सुद्धा निरोप दिलेला आहे, सगळेजण या ठिकाणी येणारच आहेत आणि ते आपल्याला निर्णय देण्यात कृपया करून फक्त 5 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणून जाणार आहोत। शांततेने जायचंय, आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचंय, राष्ट्रगीताने आपल्याला शांततेने जायचंय। प्रत्येक मोर्चाचा आपण संयम आणि शिस्त मोडलेला आहे आणि इथं येऊन ते निर्णय आपल्याला देणार आहेत आणि तो निर्णय दिल्याशिवाय आपल्याला इथून हलायचं नाही। या ठिकाणी कृपया शासनाचे प्रतिनिधी आणि शासन या ठिकाणी यायला लागले मुख्यमंत्र्यांसहित। तुम्ही थोडा वेळ थांबा, 2-5 मिनिट थांबा, यायला लागले त्यांच्यामुळे आपल्याला या ठिकाणी निर्णय कळणार आहे। कोणी मुलगी पण बघतोय शासनाचे प्रतिनिधी आझाद मैदानावर येऊन काही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे। नेमकं काय घडतंय हे आपण असंच बघणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर।